Hello everyone. In human health and diseases, today in this lecture we are going to discuss here about AIDS. AIDS is the AIDS, the long form of AIDS is A means acquired, I means immuno, D means deficiency and S means syndrome. Acquired immunodeficiency syndrome means here AIDS means A means acquired means मिळवलेला, बाहेरून मिळवलेला. हा काय पूर्वीपासून आपल्या शरीरात नसतो मुलांना. म्हणजे हा डिसीज जो आहे तो बाहेरून आलेला आहे आणि त्यामुळे त्याला acquired म्हणायचं. acquired बाहेरून मिळवलेला, आपल्या शरीरामध्ये ओरिजिनल काय नव्हता. इम्युनो रोग प्रतिकारक शक्ती होय ना, इम्युनो. अँड देन डेफिशियन्सी अभाव, कमतरता म्हणजे त्याची कमतरता, त्या रोग प्रतिकारक शक्तीची कमतरता. अँड लास्ट वन इज अ सिंड्रोम. सिंड्रोम मीन्स विकार किंवा हा भाग शरीरामध्ये पसरलेला, म्हणजे कमतरतेचा भाग शरीरामध्ये सगळीकडे काय होतो, हा पसरतो, म्हणून त्याला सिंड्रोम म्हणायचं. मी पुन्हा एकदा सांगते, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे मुलांनो आपली रोग प्रतिकारक शक्ती जी आहे त्या शक्तीलाच संपवणारा हा रोग आहे. म्हणजे आपली इम्युन सिस्टीम जी आहे, आपलं जे सैनिक आहे, आपलं सैन्य बळ जे आहे शरीरातलं, रोगांविषयी लढणारं जे बळ आहे तेच कमी करणारा हा रोग आहे. आणि हा आपण ओरिजिनल का आपल्या शरीरामध्ये नसतो, हा बाहेरून आलेला असतो आणि म्हणून त्याला शब्द वापरलाय ॲक्वायर्ड. कळलं काय नाही? ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. हा जो सिंड्रोम आहे हा पसरलेला जो जर असेल शरीरामध्ये तर जवळजवळ आपल्याला इतर सगळे कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरामध्ये जर एंटर केला तर तो निवांत इथं काय करू शकतो, आपला आजार पसरवू शकतो. कारण का, त्याला इन्व्हेड करणारे आपल्याकडे कोण नसणार आहे, तेव्हा आपली इम्युनिटी पॉवर त्यावेळेला काय असणार नाही, शिल्लकच असणार नाही आहे. आणि त्यामुळे येणारा कोणताही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे तो 100% आपल्या इम्युन सिस्टीमला काय करणारा आहे, खराब करणारा आहे. हा एड्स जो आहे विच वीकन्स द बॉडीज इम्युन सिस्टीम, आपल्या बॉडीच्या इम्युन सिस्टीमला वीकन्स मीन्स वीक करतो, एकदम कमकुवत बनवतो मुलांना, की जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीमच राहत नाही, इम्युनिटीच राहत नाही. देअरफॉर दिस लिव्हिंग द व्हिक्टीम व्हल्नरेबल टू लाईफ थ्रेटनिंग ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड अनयुज्युअल मॅलिग्नन्सीज. म्हणजे आत्ताच मी बोलले की त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीमच पूर्णपणे कमकुवत झाली, खालावली गेली, तर आपल्या बॉडीमध्ये ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणजे काय, बाहेरून येणारे सगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स, हे संधी साधू इन्फेक्शन्स आपल्या शरीरामध्ये सहज प्रवेश करू शकतात. म्हणजे कुठलाही व्हायरस आला तर तो सहज शरीरामध्ये एंटर करू शकतो, कारण त्याला मारणारे कोण सैनिकच नाही आहेत ना. आणि शिवाय तो काय करणार आहे सांगा, इथं आल्यानंतर पुन्हा नवीन रोग निर्माण करणार आहे. देअरफॉर लाईफ थ्रेटनिंग ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणजे संधी मिळते इतर सगळ्या व्हायरसेसना की शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर ते निवांत आपले संसर्ग वाढवत राहतात. देन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, एवढंच नाही मुलांनो, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे मेंदूचे सुद्धा विकार याच्यामुळे होऊ शकतात. त्यानंतर अनयुज्युअल मॅलिग्नन्सीज म्हणजे एक प्रकारे सगळ्याच प्रकारच्या कमकुवतपणा एक प्रकारे शरीरामध्ये येतो. एड्स कॅन बी कॉल्ड अ मॉडर्न पॅन्डेमिक. आता जसं आपण बघतो ना, कोरोना हा पॅन्डेमिक डिसीज झाला का सांगा मुलांनो, वर्ल्ड वाईड त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ना, फक्त भारतातच आला का नाही, पूर्ण जगामध्ये हा पसरला म्हणून त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. सेम हा एड्स सुद्धा कसं आहे, पॅन्डेमिक आहे. पॅन्डेमिक मीन्स वर्ल्ड वाईड याचं काय आहे, डिस्ट्रीब्युशन आहे. कळालं की नाही, म्हणून हा वर्ल्ड वाईड, म्हणून त्याला पॅन्डेमिक डिसीज आहे. अफेक्टिंग बोथ इंडस्ट्रियलाइज्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे हा मुलांना असं नाही आहे की विकसित देशांमध्ये हा पसरलेला आहे फक्त, असं काही नाही आहे, विकसनशील देशामध्ये पण आहे. आपण विकसनशील आहे आणि विकसित देश जे आहेत तिथं सुद्धा हा काय झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. म्हणजे दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये हा दिसून येतो.
देन एड्स वॉज फर्स्ट नोटिस्ड इन 1981. 1981 मध्ये हा पहिल्यांदा USA मध्ये हा सापडून आला एड्स. आणि त्यानंतर भारतामध्ये 1986 मध्ये हा तामिळनाडूमध्ये पहिल्यांदा याचा पेशंट आढळून आला. लक्षात आलं तुम्हाला? 1981 मध्ये हा USA मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथं पहिल्यांदा एड्सचा पेशंट आढळला आणि त्यानंतर भारतामध्ये याची एंट्री 1986 ला. देन स्ट्रक्चर ऑफ HIV. मुलांना याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण आहे एड्सचा? तर HIV हा व्हायरस आहे. मग लॉंग फॉर्म काय सांगा? H मीन्स ह्युमन, I मीन्स इम्युनो आणि डेफिशियन्सी व्हायरस. आणि म्हणून हा HIV व्हायरस जो आहे हा व्हायरसचं जे स्ट्रक्चर आहे ती मी आता इथे बोर्डवर काढलेलं आहे. हे बघा, हे स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर या स्ट्रक्चरमध्ये सेंटरला कोण आहे? RNA. हे RNA जे आहेत ते 2 RNA आहेत आणि सिंगल स्ट्रँडेड आहेत म्हणून तिथे SS RNA दिले बघा, सिंगल स्ट्रँडेड RNA. In this RNA there are reverse transcriptase enzyme is present and therefore HIV is means हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस जो आहे is 100 to 140 नॅनोमीटर इन डायमीटर. म्हणजे त्याचा डायमीटर किती आहे बघा मुलांनो? 100 to 140 नॅनोमीटर. म्हणजे हा इतका मायक्रोस्कोपिक आहे. आता ह्यातला 1 नॅनोमीटर म्हणजे किती? 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. Therefore it is spherical. आकार कसा आहे बघा याचा? स्फेरिकल आहे ना, गोलाकार, स्फेरिकल. व्हायरस पार्टिकल शोज सेंट्रली लोकेटेड 2 SS RNA मोलेक्यूल. बघा मुलांना इथे लक्ष द्या, इथं सेंट्रली लोकेटेड, इथं काय सेंटरच्या ठिकाणी काय 2 SS सिंगल स्ट्रँडेड, SS मीन्स सिंगल स्ट्रँडेड RNA मोलेक्यूल. कसले मोलेक्यूल आहे तिथं? RNA मोलेक्यूल. देन अलॉंग विथ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. ह्याच्यामध्ये काय आहेत? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम आहेत. हे बघा, हा एन्झाईम आहे ना, म्हणजे हा सिंगल स्ट्रँडेड RNA आहे आणि त्याच्या सोबतीला हा काय आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम सुद्धा आहे. देन द आउटर लेअर इट इज कवर्ड बाय 2 लेयर्स ऑफ प्रोटीन्स. हा त्याचं कव्हरिंग कशा नाही बघा मुलांनो, 2 लेयर्स आहेत त्याचे प्रोटीन्सचे. आउटर मोस्ट लेयर इज ऑफ मॅट्रिक्स प्रोटीन इज कॉल्ड ॲज अ P17. त्याचा आउटर मोस्ट लेयर जे आहे ते कशा नाही? आउटर मोस्ट लेयर जो आहे हा आउटर मोस्ट लेयर जो आहे त्याला म्हणायचं P17. P मीन्स इथं आता प्रोटीनच घ्यायचा. देन वाइल द इनर लेयर इज आउटर लेयर हा आहे. आउटर लेयर हा जो आहे तो काय आहे? मॅट्रिक्सचा आउटर लेयर आहे तो P17 आणि इनर लेयर जो आहे हा तो कॅप्सिड प्रोटीन आहे. काय म्हणायचं याला? इनर लेयर इज कॉल्ड एज अ कॅप्सिड प्रोटीन. त्याला म्हणायचंय P24. हा P17 आणि हा P24. ओव्हर द मॅट्रिक्स प्रोटीन लेयर्स देयर इज अन ॲडिशनल लेयर ऑफ लिपिड्स. आता इथं ह्या प्रोटीन लेयरच्या बाहेर हे काय आहे? लिपिडचा लेयर आहे. दिसतोय का असा? हा लिपिडचा लेयर आहे impregnated with glycoprotein GP120 and GP41. हा, आता इथं बघा तुम्हाला ग्लायकोप्रोटीन्स दिसतात मुलांना, दिसतात काय? येलोइश कलरचे आहेत ते GP120 आहे. GP120 and GP41 हे एक झाल्यावर तुम्हाला इथे दिसतात. GP मीन्स काय? हे ग्लायकोप्रोटीन्स. हे लिपिड लेयरला काय झालेले आहेत? चिकटलेले आहेत. Glycoproteins 41 and glycoproteins 120. The virus replicates in actively dividing T4 lymphocytes and can remain in a latent stage in the lymphoid cells. बघा मुलांनो, हा जो व्हायरस आहे रेप्लिकेट्स म्हणजे हा ऍक्टिव्हली कुठं रेप्लिकेट होतो पहिल्यांदा? म्हणजे हा टी लिम्फोसाइट्स जे आहेत. टी लिम्फोसाइट तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत सांगा? हे टी लिम्फोसाइट्स आपल्या काय आहेत? एक प्रकारच्या ह्या
आपल्या संरक्षण करणाऱ्या सेल्स आहेत. टी लिम्फोसाइट माहिती आहेत ना, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट्स, इम्युन सेल्स आहेत ह्या. आणि ह्या टी लिम्फोसाइटच्या सहाय्याने हा रेप्लिकेट होतो. म्हणजे पहिल्यांदा मुलांना हा अटॅक कुणावर करणार, ह्या इम्युन सेल्सवरच करणार आहे, होय ना. आपली इम्युन सिस्टीमच खराब करतो ना हा. आणि त्यामुळे हा टी लिम्फोसाइटच्या सहाय्याने काय होतं, रेप्लिकेट होतो अँड रिमेन इन अ लॅटंट स्टेज इन द लिम्फॉइड सेल्स. आणि तो लॅटंट स्टेजमध्ये लिम्फॉइड सेल्समध्ये राहतो. त्यानंतर द व्हायरस हॅज युनिक ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय. ह्याला अधोरेखित करा. ह्या व्हायरसची एक युनिक ॲबिलिटी म्हणजे क्षमता. ह्याची काय ॲबिलिटी आहे मुलांनो, तो डिस्ट्रॉय करतोय कुणाला, T4 ह्युमन T4 लिम्फोसाइट. म्हणजे आपल्या खरे सैनिक जे आहेत आपल्या शरीरातले T4 लिम्फोसाइट्स यांनाच हा ब्रेक करतो. लक्षात आलं का. म्हणजे आपल्या सैनिकांनाच पहिल्यांदा हा मारून टाकतो. मग लक्षात ठेवा, आपल्या एकदा सैनिकांना मारून टाकलं की आपलं काय होणार आहे सांगा, पूर्ण सैन्यबळ संपलं की हा निवांत काय होतो, मग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये इतर व्हायरस आतमध्ये भरपूर एंट्री करायला चालू करतात. आणि त्यावेळेला आपलं शरीर म्हणजे काय होतं, रोगांचं माहेरघर, की कुणी पण यावं आणि इथं निवांत राहावं. अशा पद्धतीनं मग इतर कुठला पण व्हायरसनं एंट्री केली तर आपला बॉडी काय होते, त्याला डिफेंड करू शकत नाही. म्हणजे आपली एक प्रकारे संरक्षण यंत्रणा संपून जाते. आणि म्हणून हा HIV व्हायरस खूप डेंजरस आहे. कळालं तरी नाही, म्हणजे हा खूप डेंजरस आहे मुलांना. आणि म्हणून खूप काळजीपूर्वक याच्यावरती, जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर, म्हणजे प्रिव्हेन्शनच महत्त्वाचं आहे याच्यासाठी. ठीक आहे ना. आता HIV is found in a greatest concentration in blood, semen and cerebrospinal fluid CSF. म्हणजे मुलांना हा HIV व्हायरस जनरली आपल्या शरीरामध्ये नेमका कुठं आढळून येतो, तर एक तर रक्तामध्ये, ब्लडमध्ये, सीमेन म्हणजे पुरुषांचं जे वीर्य असतं त्याच्यामध्ये, आणि सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मीन्स आपल्या मेंदूवरती जे लेयर्स आहेत आणि त्याच्यामध्ये जे फ्लुइड असतं, जे द्रव असतो, त्या द्रवामध्ये, त्या द्रवाला म्हणायचं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. त्या द्रवामध्ये हा काय करतो, आढळून येतो. म्हणजे जास्त करून त्यामध्ये आढळून येतो, CSF मध्ये, सीमेनमध्ये आणि ब्लडमध्ये. हे त्याचे मेन काय आहेत, 3 फ्लुइड आहेत की त्या 3 फ्लुइडमध्ये हा जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशनला आढळतो. आणि कमीत कमी कुठं आढळतो बघा, हा कमीत कमी कुठं आढळतो, इन लेसर क्वांटिटीज दे आर HIV व्हायरस इज फाउंड इन टीयर्स म्हणजे अश्रू, मिल्क म्हणजे दुधामध्ये, युरिन मूत्र, आणि सलायवा माहिती आहे तुम्हाला, सलायवा लाळ, आणि सर्वायकल अँड व्हजायनल सिक्रिशन. हे फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये जे सर्विक्स आहे, ते सर्विक्स आणि व्हजायनल सिक्रिशन्स जे असतात त्याच्यामध्ये हे काही प्रमाणातच आढळून येतं, खूप कमी प्रमाणात हे आढळून येतं. कळालं तुम्हाला. म्हणजे हे HIVचं जे स्ट्रक्चर आहे मुलांनो, हा HIV खूप काय आहे, डेंजरस आहे. आणि हे स्ट्रक्चर जे आहे, तर हे स्ट्रक्चर तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढचा पॉईंट जो आहे की द व्हायरस कॅन बी ट्रान्समिटेड, म्हणजे त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे ते आपण बघूया. Mode of transmission of AIDS is with the help of 3 steps. First mode of transmission is unsafe sexual contact. Second one is blood, and third one is from mother to her child. Then first one is unsafe sexual contact. In this, including oral, vaginal and anal sex. Means ह्याच्यामध्ये एका व्यक्तीचं, एका बाधित मीन्स when infected person, one infected person can made sexual contact with many females. Then with the help of this unsafe sex, anal, oral as well as vaginal sex, then the AIDS can be transmitted. That is, a virus can be transmitted from an infected person to healthy person. Then second one is a blood. ब्लड जे आहे मुलांनो, व्हाया ब्लड ट्रान्सफ्युजन और नीडल शेअरिंग. मीन्स व्हेन इन्फेक्टेड ब्लड इज ट्रान्सफर्ड टू हेल्दी पर्सन, देन थ्रू दिस ब्लड ॲज वेल ॲज नीडल शेअरिंग. मीन्स इन्फेक्टेड ब्लड इज शेअर्ड बाय द नीडल्स. व्हेन दिस नीडल इज with the help of this infected person is pricked to another healthy person, then also
AIDS can be or HIV virus can be transmitted to the normal or healthy person. And third one is from mother to child. Mother to child means इथं आता इन्फेक्टेड मदर असेल, देन प्लासेंटल असं म्हटलंय. ट्रान्सप्लासेंटल मीन्स आता इथं इन्फेक्टेड मदर असेल आणि तिची जर गर्भधारणा झाली असेल तर 100% तिच्यातून तिच्या बाळाला हा काय होऊ शकतो, कारण तिचं ब्लड हे नाळेद्वारे बाळाला जात असतं आणि त्यामुळे तिच्याकडून तिच्या बाळाला गर्भामध्ये हा रोग काय होऊ शकतो, पसरू शकतो. देअरफॉर अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये मी परत एकदा सांगते की अनसेफमध्ये की एक बाधित व्यक्ती जर अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवत असेल तर 100% हा रोग काय होतो की त्या बाधित व्यक्तीकडून नॉर्मल पर्सनला जाऊ शकतो. HIV ट्रान्समिट होऊ शकतात, कारण आत्ताच आपण म्हटलं की हा सीमेनमधून त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि मुलांना हेच सगळ्यात महत्त्वाचं मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. 80% एड्स हा रोग याच कारणामुळे पसरतो. दुसरं ब्लड म्हणजे दूषित रक्त, म्हणजे HIV पॉझिटिव्ह ब्लड जर असेल तर ते HIV पॉझिटिव्ह ब्लड जे आहे ते ब्लड जर एका नॉर्मल हेल्दी पर्सनला जर गेलं तर 100% हा डिसीज काय होतो, त्या नॉर्मल व्यक्तीला जाऊ शकतो. आणखीन एक आहे की जर समजा HIV बाधित व्यक्तीला वापरलेली सुई जी आहे ती डायरेक्ट न उकळवता डायरेक्ट नॉर्मल पर्सनला वापरली तरी सुद्धा हा एड्स काय होऊ शकतो, म्हणजे HIV डायरेक्ट त्या पर्सनला सुद्धा जाऊ शकतो. आणि फ्रॉम मदर टू चाइल्ड, a pregnant woman can transmit the virus to her fetus through shared blood circulation, or a nursing mother can transmit it to her baby from her breast milk. म्हणजे आता सांगितलं की प्रेग्नंट मदर जर इन्फेक्टेड असेल तर ती तिच्या बाळाला ते गर्भाशयामध्येच काय होतं, थ्रू प्लासेंटामधून जे ब्लड ट्रान्सफ्युजन होतं त्यामधून हा डिसीज काय होऊ शकतो, बाळाला जाऊ शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं, जर ती नर्सिंग मदर असेल, नर्सिंग मदर म्हणजे डिलिव्हरी नंतर सुद्धा ती बाळाला जेव्हा ती नरिशमेंट करत असते म्हणजे स्तनपान करत असते तर तिच्या दुधातून पण ते बाळाला होऊ शकतं. म्हणून अशा वेळेला काय केलं पाहिजे की जी स्त्री म्हणजे इन्फेक्टेड आहे, HIV पॉझिटिव्ह असेल तर 100% तिनं प्रेग्नन्सी टाळावी, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. अदर मेथड्स ऑफ स्प्रेडिंग द व्हायरस आर रेअर, म्हणजे इतर मेथड्स जे तुम्ही बघताय ते सगळे दुर्मिळ आहेत, लक्षात ठेवा, कमी आहेत. तसे इन्क्लूड ॲक्सिडेंटल निडल इंजुरी. ॲक्सिडेंटल निडल इंजुरी म्हणजे चुकून एखादा सुई दुसऱ्याला वापरली तर लगेच काही एड्स पसरत नाही आहे. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काही वेळेला इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये वगैरे तुम्हाला माहिती आहे मुलांना, टेस्ट ट्यूब बेबीमध्ये वगैरे जर दुसऱ्याचं सीमेन चढवलं जात असेल तर त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणायचं. विथ इन्फेक्टेड डोनेटेड सीमेन अँड ट्रान्सप्लांटेशन विथ इन्फेक्टेड ऑर्गन्स. हा, आता ट्रान्सप्लांटेड म्हणजे काय मुलांना, आपण अवयव दान करतो की नाही, मग एखादा अवयव एखाद्या व्यक्तीला चढवला जातो, दिला जातो, बसवला जातो. म्हणजे ते हार्ट असू दे किंवा काही तुम्ही म्हणता किडनी ट्रान्सप्लांट वगैरे, तर या केसेसमध्ये काही लगेच एड्स पसरत नाही. देन एड्स व्हायरस हॅज बीन फाउंड इन युरिन. एड्स व्हायरस हा युरिनमध्ये टीयर्स म्हणजे अश्रू, सलायवा माहिती आहे तुम्हाला, लाळ आणि ब्रेस्ट मिल्क आणि व्हाजायनल सिक्रेशन ह्याच्यामध्ये पण असतो. बट इट सीम्स नॉट टू बी ट्रान्समिटेड बाय दीज फ्लुइड्स अनलेस इट गेट्स इंटू इंजुरीज. म्हणजे डायरेक्ट एकतर इंजुरी झाल्याशिवाय काय होत नाही, पसरू शकत नाही. म्हणजे इट सीम्स नॉट टू बी ट्रान्समिटेड बाय दीज फ्लुइड्स, म्हणजे ह्या फ्लूडमधून काही एड्स जास्त करून पसरत नाही. फक्त कधी इंजुरी झालीच, इंजुरी म्हणजे काही दुखापत झाली असेल, जखम झाली असेल तर त्यातनं जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट ब्लडचा आला तर मात्र काय होऊ शकतो, हा एड्सचा व्हायरस काय होऊ शकतो, पसरू शकतो. ठीक आहे, थांबूया.